अरे राम राम रे बुट्ट्यो. काय म्हणता भाई? सकाळीच उठलो, तयार वगैरे झालो, कारण आपल्याला जायचं होतं भाऊ ट्युशनले. पण ट्युशनला जायच्या पहिले बनते व माताराणीचे दर्शन घ्यायले आलो आणि सरळ मंदिरात बोन माताराणीचे दर्शन घेऊन घेतले नोन. मग लावला ना आपल्या दलिंदराले फोन. चालणार रे बा, उशीर आला ना. मग काय म्हटलं, चिनू भाऊले चालाव चिनू भाऊ, जरा सोडून द्या बरं ट्युशनच्या इकडे. मग काय चिनू भाऊ थांबतात काय? चाल म्हणे भाऊ. आलो ना रपकने ट्युशन आलो तर काय पाहते रे बा, काय धंदे चालू आहेत रे बा हे. पाहतो तर काय ओमदा बाबा तोंडाले बांधणं शिकू राहिला, तर बाबा इतका खतरनाक बांधू राहिला की पोरगी काय बांधेन रे बाबा. मग काय आलो ना बाई घरी, तर डॉगेश भाई दिसले. डॉगेश भाऊचा चालू होता भाई आराम. मग काय आम्ही दोघं जण निघालो भाऊ, कारण आम्हाला जातो भंडारात. काही झालं चालेल पोट्यो, भंडारे सुटले नाही पाहिजे. येतो तर काय रे बाबा, गर्दी मायले लेकरू भारी, पण सोय बी एकदम भारी बरं. आपल्या डांबरे बाबाच्या मंदिरात होता भाऊ भागवताचा भंडारा. मग काय आम्ही पाहतो तर काय रे बा, हे कार्यकर्ते पहिले जेवून बसले ना रे बाबा. आवाज बी त्याला नाही ना रे भाऊ, खतरनाक आहेत बाबा. भंडाराचा शोध कुठे लावते कुठं नाही माहितच नाही. मग काय आपण जरासा वाढून घेतलं आणि बसलो डायरेक्ट जेवायला. भाजी तर एकदम खतरनाक झालती ना रे बा, आणि बुंदीचा काही विशेष नाही आहे. रब जेवण हाणून घेतलं बहीण. तुम्हाला तर माहितच आहे. मग संध्याकाळी जावं लागते बा आपल्याला दुकानात जायच्या पहिला आहे म्हणजे जाय दळण ठेवून नाही मारलं. काही विषय आहे काय? ठेवून दिला ना भाऊ दळण. आलो ना सरळ दुकानात आलो तर काय पाहिजे बाई, मोठा बाई हजर होता ना आज. मोठा बाई म्हणत तुम्हाला शिकवतो आज कागदाचं विमान बनवून. मारलं काही विषय आहे काय? शिकव बाबा, चला पोट्यो, मी शिकतो जवळून विमान बनवणं. भेटू आपण होते तिथपर्यंत. जय माता राणी.